सांगली ब्रँड तयार करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणार जिल्हाधिकारी अशोक काकडे। सांगली जिल्हा समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन। सांगली पॅटर्न कृषी परिषद निर्यात सक्षमीकरण कार्यशाळेस उत्कृष्ट प्रतिसाद। सांगली जिल्ह्याचा वार्षिक जीडीपी सध्या 67,000 कोटी असून तो आपल्याला 1,77,000 कोटी रुपयांवर नेण्यासाठी प्रयत्न करावयाचा आहे। त्यासाठी बाहेरचा पैसा आपल्या जिल्ह्यात येणे अपेक्षित असून जपान, जर्मनीप्रमाणे आपल्याला आपल्या जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करण्याचे तंत्र अवलंबून सांगली जिल्हा समृद्ध करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत। आपण सांगली पॅटर्न ब्रँड तयार करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणार आहोत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले। सांगली पॅटर्न कृषी परिषद निर्यात सक्षमीकरण फळबागेतून समृद्धीकडे या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या कार्यशाळेस अपेडाचे सदस्य परशुराम पाटील, मॅग्नेटचे प्रकल्प संचालक विनायक कोकरे, कोल्हापूर विभाग कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी, पणन कोल्हापूरचे सरव्यवस्थापक सुभाष गुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, अपेडाचे सहाय्यक व्यवस्थापक पांडुरंग बामणे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। या कार्यशाळेत संचालक मंडळ अपेडाचे सदस्य परशुराम पाटील, प्रकल्प संचालक मॅग्नेट विनायक कोकरे, कोल्हापूर विभाग कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी, सरव्यवस्थापक पणन कोल्हापूर सुभाष गुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, सहाय्यक व्यवस्थापक अपेडा पांडुरंग बामणे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विश्वास वेताळ आदी मान्यवरांनी कृषी मालाच्या निर्यात वाढीसाठी असणाऱ्या शासनाच्या विविध योजना, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन व उत्पन्न वाढ, निर्यातीच्या दृष्टीने कृषी मालाची गुणवत्ता, शेतमाल प्रक्रिया उद्योग आदी विषयांसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले। यावेळी द्राक्ष बागायतदार संघटनेचे दत्ताजीराव पाटील, डाळिंब उत्पादक संघटनेचे अभिजित चांदणे, केळी उत्पादक संघटनेचे दत्तात्रय मोहिते, आंबा उत्पादक संघटनेचे सचिन नलवडे, पेरू उत्पादक संघटनेचे शिवाजी खिलारे, डॉक्टर कल्याण बाबर, हेमंत नवरे, अमोल माने, महेश माने, व्यंकटेश इरळे, सौम्यजित विश्वास, किरण डोके, अशोक बाफना आदी मान्यवरांनी कृषी मालाचे ब्रँडिंग, प्रक्रिया, पॅकेजिंग व मार्केटिंग, निर्यात वाढीस चालना मिळण्याच्या अनुषंगाने विविध प्रश्न मांडले। कार्यशाळेस उपविभागीय अधिकारी मिरज उत्तम दिगे, कृषी उपसंचालक तनाजी पाटील, कडेगाव उपविभागीय अधिकारी रणजित भोसले, विटा उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल, भारतीय डाळिंब संघ पुणेचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, शेतकरी उत्पादक कंपनीचे पदाधिकारी, फळ उत्पादक शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, निर्यातदार, व्यापारी आदी उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी पूर्णवेळ कार्यशाळेस उपस्थित राहून मार्गदर्शन केले। ऐकत असाल ट्रम्प वॉर, टॅरिफ वॉर, फ्री ट्रेड, WTO, वर्ल्ड बँक, जगामध्ये जिओपॉलिटिक्स जे आहे आणि भूराजकीय समीकरण जे आहे, जगाची आर्थिक रचना आहे, जगाचं राजकारण झपाट्यानं बदलत आहे। जसे जग गेल्या 10 वर्षाच्या पाठीमागे होतं तेच जग आता नाही आहे। जसे जग बदलत आहे तशी जगाची समीकरण बदलत आहे। त्या अनुषंगानं त्याचा होणारा आपल्यावरती परिणाम मग राज्यावरती असतो।